राज्यातील मुस्लिम समाजालाही ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंवर ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जोरदार हल्ला चढवला। मुस्लिम समुदायातील काही घटकांना मागील 25 वर्षांपासूनच आरक्षण आहे, त्यामुळे त्याला म्हणा तुझा अभ्यास कमी आहे, त्याला हे माहिती तरी आहे का, असं भुजबळ नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले। राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलाय। तसंच त्यांनी आता राज्यातील सर्व मराठा नेत्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष विकोपाला गेलाय। ज्या हॉटेल पबमध्ये ड्रग्सची देवघेव होते ते हॉटेल पब कायमस्वरूपी सील केलं पाहिजे। शहरातील आता हॉटेल पब चालकांना भीती राहिलेली नाहीये। अजूनही पहाटे 4 वाजेपर्यंत बार चालू चालतात। ही कीड संपलेली नाही। निव्वळ पैसे हप्ता यांच्या नादात पुण्याचं नाव बर्बाद करण्याचं काम काही मंडळी करतायत। आम्ही रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन तर करू, शिवाय पावसाळी अधिवेशनात आवाजही उठवणार आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली आहे। सुप्रिया, तू खासदार म्हणून चालली आहेस, जनतेमुळे तुला संधी मिळाली आहे हे लक्षात ठेव। हे शरद पवारांनी मी पहिल्यांदा खासदार झाल्यावर मला सांगितलं होतं। आजही संसदेत प्रवेश करताना त्यांचं हे वाक्य आठवतं असं म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खास ट्विट केलंय। संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी शरद पवारांसह फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी आपल्या विजयासाठी कार्यकारी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत। लोकसभा निवडणुकीत महायुतीला बांबू घातलाय, विधानसभेला बांबू आरपार जाईल असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। 240 ते 275 खासदार कधी होतील हे मोदी शहांना कळणारही नाही। संसदेत आता मोदी आणि शहांचा आवाज घुमणार नाही, अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते।